Hello students, welcome to my channel Vidyakram. Want to sound like English native speaker? Don't worry. Learn some amazing idioms which will make your language more powerful, natural and interesting. In today's video, we will explore idioms. Idiom means what? Idioms is a such special expression whose meaning is different than the actual words used. Today lesson will teach you how to use idioms in daily language and make your language more powerful. Today's lesson is also useful for the student who are preparing for SSC, HSC, TET, CTET and other competitive exam. So watch the video till the end and improve your English communication skill. Let's say top English idioms you must know. The first idiom is burn the midnight oil, and the meaning of it is to work, read, or study late into the night to meet deadline. बघा पहिलं इडियम जे आहे हे आहे बर्न द मिडनाईट ऑइल. म्हणजे काय की आपल्याला एक डेडलाईन दिलेली आहे आणि त्या डेडलाईनच्या आधी आपलं काम आपल्याला पूर्ण करायचं आहे. म्हणजे काम असेल किंवा अभ्यास असेल किंवा वाचन असेल, होमवर्क असेल, तर वेळ कमी आहे आणि आपल्याला कामाचं ताण आहे. म्हणजे तो दबाव आहे की ह्या ठराविक काळामध्ये ठराविक वेळेच्या आधी आपल्याला काम पूर्ण करायला पाहिजे. आता बघा ही जी म्हण आलेली आहे, ही जी इडियम आलेली आहे ती पूर्वीच्या काळापासून आलेली आहे आणि त्यावेळेला आपल्यासारख्या आजच्या ज्या लाईटी आहेत उपलब्ध तशा लाईटी उपलब्ध नव्हत्या. मग काय करायचे, तेव्हा दिवे लावायचे आणि दिव्याच्या प्रकाशामध्ये अभ्यास करायचे. तर मग त्या दिव्यावरून ही जी म्हण आहे ही म्हण आलेली आहे. आता ह्या म्हणीचा अर्थ काय आहे की तुम्हाला एक डेडलाईन दिलेली आहे आणि त्या डेडलाईनच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यास पूर्ण करायचा आहे किंवा काम पूर्ण करायचं आहे. तर तुम्हाला जास्त वेळ काम करावं लागेल, दिवसाचे जास्त वेळ काम करावं लागेल. म्हणजे संध्याकाळ होणार, रात्र होणार, म्हणजे रात्रीसुद्धा आपल्याला ते काम पूर्ण करण्यासाठी जागावं लागेल. म्हणजे साहजिकच आहे दिवा लावावा लागेल. म्हणजे हे अप्रत्यक्षपणे तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे की जर काम वेळेवर पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला दिवे लावावे लागतील, दिव्याच्या प्रकाशामध्ये काम करावं लागेल. आता आपण ह्याचं एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल इज My father has to burn the midnight oil to finish the plowing before the rain start. आता या वाक्यात काय सांगितलं आहे की पावसाळ्याचा महिना सुरू होणार आहे आणि नांगरणी करायची आहे. आता पावसाचा महिना सुरू होण्यापूर्वी नांगरणी करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आता डेडलाईन दिलेली आहे, त्याच्यापूर्वी आपल्याला ते काम पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ काम करावं लागेल. आता बघा दिवसभर काम करून ते काम पूर्ण होणार नाही आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, बर्न द मिडनाईट ऑइल, दिवे लावावे लागतील. दिव्याच्या प्रकाशामध्ये जास्तीत जास्त वेळ आपल्याला काम करावं लागेल. आता इथे बघा शेतामध्ये आपण दिवे तर नाही लावणार, पण मशाली लावण्याची तेव्हा प्रथा होती आणि मशालीच्या उजेडामध्ये ते काम करायचं. नेक्स्ट वन इज बिकॉज समीर्स एंट्रन्स एक्झाम इज नेक्स्ट वीक ही विल हॅव टू बर्न द मिडनाईट ऑइल अंटिल द एक्झाम डे. आता बघा समीरची एक्झाम जी आहे ही कधी आहे, पुढच्या आठवड्यामध्ये आहे. म्हणजे त्याला अभ्यास जास्तीत जास्त करावा लागेल आणि अभ्यास जास्त करायचा आहे. म्हणजे त्याला दिव्याच्या प्रकाशामध्ये काम करावं लागेल. म्हणजे रात्रभर जागून त्याला ते अभ्यास पूर्ण केला पाहिजे. म्हणजे आपल्याला डेडलाईन दिलेली आहे, एक ठराविक मर्यादा आहे वेळेची, त्या मर्यादेच्या आधीमध्ये हे काम पूर्ण करायचं आहे. अशा वेळेला सामान्य म्हणजे सामान्य काच्यामध्ये सुद्धा की आपण दैनंदिन जीवन आपलं जे सामान्य जीवन आहे त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या इडियम्स आपण सहजासहजी वापरू शकतो. फक्त आपल्याला अर्थ माहीत पाहिजेत. अर्थ माहीत असला की आपण ते बरोबर वापरू शकतो. याचा अर्थ काय आहे की तुम्ही जास्त वेळ काम करा. जास्त वेळ काम करणार म्हणजे
तुम्ही आता दिवे लावून त्या प्रकाशामध्ये सुद्धा काम करा. म्हणजे रात्र झाली तरी काळजी करू नका, रात्र झाली आहे, दिव्याची सोय करा आणि तुमचं काम पूर्ण करा. नेक्स्ट वन इज मंगेश हॅड टू बर्न द मिडनाईट ऑइल टू फिनिश द प्रोजेक्ट बिफोर इज डेडलाईन. आता मंगेशला सुद्धा बघा प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे आणि त्याला डेडलाईन दिलेली आहे, म्हणजे त्याला जास्त वेळ काम करावं लागेल. जास्त वेळ काम करेल तेव्हाच तो आपलं काम पूर्ण करू शकेल. अशा अर्थाने आपण बर्न द मिडनाईट ऑइल ही इडियम वापरू शकतो. म्हणजे फक्त इथे काय ते मिडनाईट ऑइल म्हणजे बर्न तुम्हाला दिवा लावायचं नाही आहे, तर दिव्याच्या प्रकाशामध्ये तुमचं जे काम आहे, जे ठराविक वेळेमध्ये पूर्ण करायचं आहे ते पूर्ण करायचं आहे. या अर्थाने ही म्हण किंवा हे इडियम आपण वापरत आहो. इथे केवळ आपण ते दिवा लावायचे असा अर्थ घ्यायचा नाही, तर त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला जे काम संपवायचं आहे ते संपवायचं आहे. नेक्स्ट वन इज बाय हुक ऑर बाय क्रूक. अचिव्हिंग अ गोल बाय एनी पॉसिबल मेथड, फेअर ऑर फोल. बाय हुक ऑर क्रूक म्हणजे आपलं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट कोणत्याही प्रकारे पूर्ण करायचं. मग त्याची पद्धत चांगली असू शकते किंवा वाईट असू शकते. म्हणजे चांगल्या प्रकारे करू शकतो किंवा गैरमार्गानेही करू शकतो, पण आपलं काम पूर्ण करायचं. बाय हुक ऑर बाय क्रूक असा हा या इडियमचा अर्थ दिलेला आहे. अँड द एक्झाम्पल इज रोशनी वॉज गोइंग टू पास द कॉम्प्युटर सर्टिफिकेशन एक्झाम बाय हुक ऑर बाय क्रूक. नो मॅटर हाऊ लेट शी हॅड टू स्टे अप अँड स्टडी. बघा आता रोशनीला कॉम्प्युटर सर्टिफिकेट मिळवायचं आहे. कोणत्याही प्रकारे कोणत्याही पद्धतीने तिला ते कॉम्प्युटरचं सर्टिफिकेट मिळवायचंच आहे. मग ती काय करणार? ती आता रात्र ती जागून अभ्यास करावा तिला लागणार. म्हणजे फक्त ती दिवसभर अभ्यास करून चालणार आहे का? नाही. तिला कोणत्याही प्रकारे कोणत्याही पद्धतीने ते जर सर्टिफिकेट मिळवायचं असेल तर तिला रात्रभर जागावंच लागेल आणि ते तिला सर्टिफिकेट मिळवावं लागेल. अभ्यास केल्यावरच ते मिळणार आहे. म्हणजे इथे कष्ट पण आले, म्हणजे वेळ पण द्यावा लागणार आहे, रात्र जागावं लागणार आहे, खूप अभ्यास करावा लागेल. म्हणजे अशा सगळ्या पद्धतीचा वापर करून तिला ते सर्टिफिकेट मिळवता येईल. नेक्स्ट वन इज द कंपनी इज डिटरमिन्ड टू हिट इट्स सेल्स टार्गेट बाय हुक ऑर बाय क्रूक बिफोर दिवाळी. आता बघा कंपनीने ठरवलेलं आहे की त्याचं जे सेलिंग टार्गेट जे त्यांचं प्रोडक्शन आहे ते त्यांना दिवाळीपर्यंत विकायचंच आहे. म्हणजे त्यांना त्यांच्या कामगारांवर काय आणावं लागेल? दबाव. खरं कामगारांवर दबाव आणणं ही काही चांगली गोष्ट नाही आहे, परंतु कोणत्याही पद्धतीने हे काय करायचं आहे? तो सेल पूर्ण करायचा आहे. जे प्रोडक्शन झालेलं आहे कंपनीचं, ते कंपनीचं प्रोडक्शन त्यांना ते दिवाळीपर्यंत विकायचंच आहे. म्हणजे कामगारांवर दबाव त्यांना द्यावा लागणार आहे. ज्या ठिकाणी ते विकलं जाणार आहे त्या विक्रेत्यांना त्यांना दबाव द्यावा लागेल. म्हणजे अशा प्रकारे दबावाचं तंत्र वापरून किंवा जास्त वेळ कष्ट करून जास्त वेळ मेहनत करून हे काम त्यांना पूर्ण करावं लागणार आहे. बाय हुक ऑर बाय क्रूक कोणत्याही पद्धतीने त्यांना ते काम पूर्ण करावं लागणार आहे. नेक्स्ट वन इज विनोद वॉज डिटरमिन्ड टू पास द एक्झाम बाय हुक ऑर बाय क्रूक. सो ही लुक ॲट हिज नेबर्स पेपर. आता या सेंटेन्समध्ये काय आहे पहा, की विनोदने ठरवलेलं होतं की ही एक्झाम कोणत्याही प्रकारे त्याने पास करायचं आहे. हे त्याचं निश्चित झालेलं होतं. त्यामुळे त्याने काय केलेलं आहे बघा, अभ्यास तर केलेला आहे पण तो अपूर्ण असेल, त्यामुळे त्याने काय केले पहा, तो शेजारच्या मुलाच्या पेपरमध्ये पाहत आहे. त्याला पास व्हायचं आहे, अभ्यास अपूर्ण आहे आणि पास व्हायचं आहे हे उद्दिष्ट तो कोणत्याही प्रकारे पूर्ण करतोय. शेजारच्या मुलाचा पेपर पाहूनही तो पूर्ण करायची त्याची तयारी आहे. तर अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे जेव्हा आपण काम पूर्ण करतो
तो चांगला मार्ग असेल किंवा गैरमार्ग असेल, अशा वेळेला बाय हुक ऑर बाय क्रूक हे इडियम वापरलं जातं. इन सच टाईप ऑफ एक्झाम्पल यू फाइंड आउट अँड मेक प्रॅक्टिस फॉर दॅट, then it will be easy for you to use in daily life such type of idiom. Next idiom is chicken hearted. The meaning of chicken hearted is timid, cowardly or easily frightened. चिकन हार्टेड म्हणजे भित्रेपणा. जी व्यक्ती किंवा जे मूल पटकन घाबरतं, अशा वेळेला आपण चिकन हार्टेड हे इडियम वापरू शकतो. साधं सोपं अर्थ आहे. चिकन हार्टेड मीन्स टिमिड, भित्रा, घाबरणारी व्यक्ती. द एक्झाम्पल फॉर चिकन हार्टेड पर्सन इज करुणा वॉज टू चिकन हार्टेड टू स्पीक अप अगेन्स्ट द फादर्स डिसिजन. करुणा अतिशय घाबरट मुलगी होती की तिच्या वडिलांनी जो काही निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाविरुद्ध बोलण्याची तिच्यामध्ये काही धमक नव्हती, तिच्यामध्ये काही धाडस नव्हतं. तर अशा घाबरट व्यक्तींसाठी चिकन हार्टेड पर्सन किंवा चिकन हार्टेड हे इडियम आपण वापरतो. नेक्स्ट वन इज राजू इज अ चिकन हार्टेड मॅन. ही कांट गो अगेन्स्ट हिज फॅमिली डिसिजन अबाउट हिज शिफ्टिंग टू द सिटी. राजूसुद्धा असाच चिकन हार्टेड पर्सन आहे किंवा मॅन आहे. त्याला शहरामध्ये सिटीमध्ये शिफ्ट व्हायचं आहे, परंतु त्याचा फॅमिलीचा डिसिजन तो नाही आहे आणि तो फॅमिलीच्या डिसिजनच्या अगेन्स्ट निर्णयही घेऊ शकत नाही. त्याला बरं नाही वाटत किंवा तो तेवढा धाडसी नाही आहे, तेवढी धमक नाही आहे, भित्रा आहे. चिकन हार्टेड म्हणजे आपण निर्णयही घेऊ शकत नाही, निर्णय घेण्याची क्षमताही नाही आणि जरी निर्णय घेतला तर त्या निर्णयाप्रमाणे वागण्याची धमक नाही, धारिष्ट्य नाही किंवा तेवढं स्ट्रॉंग माइंड नाही. एकदम सॉफ्ट माइंड, कॉवर्ड पर्सन्स, इझिली गेट फ्रायटन अशा प्रकारची माणसं जी असतात ते चिकन हार्टेड हे इडियम आपण त्यांच्यासाठी आपल्या डेली लँग्वेजमध्ये वापरून आपलं लँग्वेज इम्प्रेसिव्ह आणि पॉवरफुल करू शकतो. सो चिकन हार्टेड इज अ व्हेरी सिम्पल इडियम वी कॅन यूज इन आवर डेली लँग्वेज. थर्ड वन इज शी वॉज टू चिकन हार्टेड टू टेल हर पॅरेंट्स द ट्रूथ अबाउट द मिसिंग गोल्डन रिंग. बघा तिची आता गोल्डन रिंग काय झालेली आहे, मिस झालेली आहे, हरवली गेलेली आहे. बट शी इज अ चिकन हार्टेड गर्ल, अ चिकन हार्टेड वुमन. शी कांट टेल टू हर पॅरेंट्स दॅट शी लॉस्ट ऑर मिस्ड the golden ring. So in such a situation, in this situation, we can use that idiom and make our language more impressive. Next one is child's play. The idiom child's play refers to a task, situation or skill that is very easy to accomplish and requires little to no effort. बघा, जेव्हा एखादं काम खूप सोपं असतं तर त्याच्यासाठी विशिष्ट कौशल्याची आवश्यकता नसते किंवा विशिष्ट स्किलची गरज नसते आणि त्याला फारशी मेहनत किंवा खूप काही चांगलं कौशल्य यायलाच पाहिजे असंही नसतं. तेव्हा आपण चाइल्ड्स प्ले हे इडियम वापरत असतो. आता ह्याची आपण उदाहरणं पाहूया. अँड द फर्स्ट वन इज वन्स यू अंडरस्टँड द बेसिक फॉर्म्युला दिस फिजिक्स होमवर्क बिकम्स चाइल्ड्स प्ले. म्हणजे हे तर मुलांचा खेळ आहे, हे तर हातचा खेळ आहे. आपण म्हणतो अरे किती सोपं आहे, याला काही विशिष्ट कौशल्य असण्याची गरज नाही, विशिष्ट खूप चांगली जाण असण्याचीही गरज नाही, खूप त्याच्यासाठी माहिती पाहिजे असंही नाही किंवा खूप मेहनत लागेल असंही नाही, कष्ट लागेल असंही नाही. साधं सोपं सरळ अगदी बेसिक जर आपल्याला माहीत असेल तर आपण सहज करू शकतो. म्हणजे हा तर हातचा खेळ आहे. एक तर काय मुलं पण करू शकतील असं हे आहे, तेव्हा त्याला आपण म्हणतो चाइल्ड्स प्ले. तर इथे बघा त्याने काय सांगितलं आहे की तुला ह्या भौतिकशास्त्रामधलं जर एखादा फॉर्म्युला माहीत झाला तर अशा प्रकारची गणितं उदाहरणं भौतिकशास्त्रामधली तू सहज अगदी मुलं सोडवतात त्याप्रमाणे सहज सोडवू शकशील. तर या प्रकारचं चाइल्ड्स प्ले, तिचं चाइल्ड्स प्ले अगदी मुलं करतील एवढं हे सोपं आहे, अगदी हातचा खेळ आहे. फक्त तुला भौतिकशास्त्राचं ते फॉर्म्युला माहीत पाहिजे, म्हणजे तू भौतिकशास्त्राची ही उदाहरणं सहज सोडवशील असा ह्या एक्झाम्पलचा अर्थ आहे.
Next one is to achieve job in advertising industry should be child's play for someone with his animation skill. जर एखाद्याला ॲनिमेशनचं स्किल माहीत असेल, मोशन ग्राफिक माहीत असेल, तर तो सहज ॲडव्हर्टायझिंग कंपनीमध्ये काम करू शकतो. हा तर त्यांच्या हातचा खेळ आहे. ज्याला ॲनिमेशन माहीत असतं, मोशन ग्राफिक माहीत असतं किंवा आफ्टर इफेक्ट यासारख्या काही गोष्टी माहीत असतात, ते ॲडव्हर्टायझिंग कंपनीमध्ये सहज काम करू शकतात. अगदी हातचा खेळ आहे त्यांचा. जसं मूल एखादं करतं, चाइल्ड्स प्ले, इट इज अ चाइल्ड्स प्ले. सो वी कॅन यूज सच idioms in such type of situation and can make our language interesting, natural, impressive, and we can speak fluent also with confidence. Next one is for an experienced chef, making tasty dishes is child's play. जे अनुभवी शेफ असतात त्यांना टेस्टी डिशेस करणं हा तर त्यांचा हातचा मळ. एक अगदी सोपं आहे, त्यांच्यासाठी अगदी खेळच आहे. ह्या लहान मुलं जशी एखादं काम पटकन पूर्ण करतात तसं ह्या अनुभवी शेफचं आहे. जर त्यांना टेस्टी डिश करायची असेल तर त्यांना काही विशेष कष्ट घ्यायची गरज नाही. त्यांच्या नेहमीच्या अनुभवातूनच ते हे सगळं काही करत असतात. आता पाचवा आहे डे इन अँड डे आउट. अँड द मिनिंग ऑफ इट दॅट अल्सो रिटर्न ॲज डे इन डे आउट. म्हणजे आपण डे इन डे आउट हे शॉर्टकटसुद्धा आपण ह्याच्यासाठी लिहू शकतो. मीनिंग डुईंग समथिंग कंटिन्युअसली, रेग्युलरली or without fail every single day over a long period. It often emphasizes a routine, monotonous or tiring task. म्हणजे काय की आपण एखादी गोष्ट सतत नित्यनेमाने करत असतो, रेग्युलरली करतो. म्हणजे एकही दिवस आपला ते न करता जात नाही आणि ओव्हर अ लाँग पिरियड करत असतो, म्हणजे फार मोठ्या कालावधीसाठी करत असतो. म्हणजे रोजचं जीवनातलं आपलं रोजचं दैनिक कार्य, डे इन अँड डे आउट, सतत नित्यनेमाने आपण एखादं काम करणे याला आपण डे इन अँड डे आउट असं म्हणतो. अँड एक्झाम्पल इज, फर्स्ट वन इज माय ब्रदर हॅज टू कम्यूट फ्रॉम कल्याण टू साऊथ मुंबई फॉर हिज जॉब. डे इन अँड डे आउट. माझ्या भावाला कल्याण ते दक्षिण मुंबईपर्यंत रोज प्रवास करावा लागतो. डे इन अँड डे आउट म्हणजे हे नित्यनेमाने माझ्या भावाला करावं लागतं, कारण त्याची तिकडे नोकरी असणार. नोकरीमुळे तो कल्याणपासून ते साऊथ मुंबईपर्यंत रोज काय करतो, कम्यूट म्हणजे प्रवास करणे, रोज जाणं येणं. मग ते ट्रेनने असू देत, बसने असू दे किंवा इतर कोणत्याही कारणे असू देत, असं कोणत्याही मार्गाने प्रवास करणे, कम्यूट. अँड डे इन अँड डे आउट म्हणजे नित्यनेमाने दररोज. सेकंड वन इज आय प्रॅक्टिस द हार्मोनियम डे इन अँड डे आउट टू परफेक्ट माय टेक्निक्स. माझं हार्मोनियमचं ज्ञान परफेक्ट होण्यासाठी मी दररोज नित्यनेमाने काय करते, त्याचा सराव करते. डे इन अँड डे आउट म्हणजे मी नित्यनेमाने त्या हार्मोनियमचा सराव करते की जेणेकरून त्याचं टेक्निक, त्या हार्मोनियमचं मी वाजवण्याकरता मी पारंगत व्हावी, त्याचं टेक्निक मला कळावं. दॅट्स वाय आय डू इट, आय प्रॅक्टिस इट डे इन अँड डे आउट. नेक्स्ट वन इज संध्या प्रॅक्टिसेस सायन्स डायग्राम डे इन अँड डे आउट टू स्कोर बेटर इन सायन्स. बघा 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना किंवा इतर अनेक काही परीक्षांच्या विद्यार्थ्यांना, जे परीक्षार्थी आहेत त्यांना डायग्राम काढावे लागतात. जर डायग्रामची रोज प्रॅक्टिस असेल डे इन अँड डे आउट तर नक्कीच तुमचे डायग्राम चांगलं होईल आणि यू कॅन स्कोर बेटर इन या पेपर, इन या एक्झाम. सो संध्या ऑल्सो प्रॅक्टिसेस सायन्स डायग्राम डे इन अँड डे आउट टू स्कोर बेटर इन सायन्स. तशीच संध्यासुद्धा काय करते आहे, सायन्स डायग्रामसाठी ती रोज प्रॅक्टिस करते, नित्यनेमाने प्रॅक्टिस करते की जेणेकरून तिला सायन्स या विषयामध्ये चांगले गुण मिळावेत. सो डे इन अँड डे आउट मीन्स नित्यनेमाने, रेग्युलरली, कंटिन्युअसली फॉर long period, over a long period. And next one is every cloud has a silver lining. It means that there is always something hopeful
positive or beneficial to be found in even the most difficult, sad or unpleasant situation. म्हणजेच काय की आशेचा प्रत्येक संकटामध्ये काहीतरी चांगलं दडलेलं असतं. आशेचा किरण असतो प्रत्येक संकटात. कितीही वाईट परिस्थिती असू दे, त्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा आपण बऱ्याचशा चांगल्या गोष्टी शिकू शकतो. बऱ्याचशा चांगल्या गोष्टीसुद्धा आपल्याला मिळतात. बघा, नोकरीवरून काढली, परंतु दुसरी नोकरी मिळाली, ती चांगल्या पगाराची मिळाली. म्हणजे नोकरीवरून काढलं म्हणून बरं झालं ना, त्यामुळे दुसरी नोकरी आपण शोधली आणि ती चांगली मिळाली. म्हणजे नोकरीवरनं काढलं ह्याच्या दुःखापेक्षा आपल्याला चांगली नोकरी मिळाली हा आशेचा किरण झाला. तर अशा वेळेला इन धिस सिच्युएशन वी कॅन यूज द इडियम एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग अँड वी कॅन मेक आवर लँग्वेज, आवर कम्युनिकेशन स्किल better and better. And the example is, I failed my medical entrance exam, but every cloud has a silver lining. After thinking deeply, I prefer science over medical. आता ह्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलेलं आहे पहा. आय फेल्ड माय मेडिकल एंट्रन्स एक्झाम. मेडिकल एंट्रन्स एक्झाममध्ये मी नापास झाले. बट एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग. पण प्रत्येक वाईट दिवसामध्ये, प्रत्येक वाईट गोष्टीमध्ये आशेचा किरण असतो. मी खूप विचार केल्यावर माझ्या हे लक्षात आलं की मी सायन्स घेतलं तर त्याचा फायदा मला जास्त होईल. दॅट्स वाय आय प्रिफर सायन्स ओव्हर मेडिकल. म्हणजे ह्या अनुभवाने, हा जो कटू अनुभव होता त्या कटू अनुभवातून सुद्धा योग्य मार्ग निवडता आला की ज्याच्यामुळे फ्युचर कसं होणार आहे, ब्राईट होणार आहे. कारण ज्याच्यामध्ये आपल्याला आवड आहे, ज्याच्यामध्ये आपली कुवत आहे, क्षमता आहे, तेच आपण करू शकतो. आपली स्ट्रेंथ आपल्याला कळली हे या वाक्यातून आपल्याला कळतं. म्हणजे अगदी मी नापास झाले, इट इज अ बॅड थिंग, सॅड थिंग, बट आय गेट द राईट पाथ, इट इज अ गुड थिंग. म्हणजे एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग. वाईट गोष्टीमध्ये, प्रतिकूल गोष्टीमध्ये सुद्धा एखादी अनुकूल गोष्ट होणं. Second sentence is, my flight to Chennai was cancelled, but every cloud has a silver lining. The airline put me up in a luxury hotel and paid for my dinner. आता या वाक्याचा अर्थ काय आहे की फ्लाईट चेन्नईची कॅन्सल झाली आहे. म्हणजे बघा काय त्रास होतो आहे आता. फ्लाईट कॅन्सल झाली म्हणजे आपण वेळेवर पोचणार नाही, आपलं काम होणार नाही. पण या कटू अनुभवातून सुद्धा काय चांगलं मिळाले पहा. बट एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग. द एअरलाईन पुट मी अप इन अ लक्झरी हॉटेल अँड पेड फॉर माय डिनर. पण एअरलाईनने काय केलं की राहण्या खाण्याची सोय कुठे केली? लक्झरी हॉटेलमध्ये. आपण सहसा लक्झरी हॉटेलमध्ये राहू आणि खाऊ शकत नाही कारण ते खूप एक्सपेन्सिव्ह असतं. अनासाये इथेही फ्लाईट कॅन्सल झाली. जरी उशीर होणार असला तरी एक अनोखा अनुभव, लक्झरी हॉटेलचा अनुभवायला मिळाला. हे त्या कटू अनुभवातून सुद्धा एक सुखावह गोष्ट आहे. म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा एखादी अनुकूल गोष्ट होणे, आपल्या आवडीची गोष्ट होणे. आता लक्झरी हॉटेलमध्ये राहणं, खाणं, पिणं हे ड्रीम आहे आणि हे ड्रीम सहज पूर्ण झाले. म्हणजे फ्लाईट कॅन्सल झाली याचं दुःख आहेच, परंतु त्यातूनही काहीतरी चांगलं घडलं याचा आनंद आहे. अशा ठिकाणी एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग असे इडियम्स वापरून वाक्य आपण काय करू शकतो, खूप चांगल्या प्रकारे अट्रॅक्टिव्ह सेंटेन्स वी कॅन मेक फ्रॉम सच इडियम्स. नेक्स्ट वन इज, द इंजुरी केप्ट हिम ऑफ द हॉकी फील्ड for 6 months. However, silver lining was that he spent that time learning how to play the harmonium. आता इंजुरी झाली, हॉकी फील्डपासून तो लांब राहिला, दुःख झालं की आपण आता हॉकी खेळू शकत नाही 6 महिने. परंतु त्यातूनही काय आशेचा किरण की
तोच वेळ आहे तो हार्मोनियम शिकण्यामध्ये घालवू शकला. म्हणजे काहीतरी नवीन शिकलो. हार्मोनियम आवडीचा छंद असेल किंवा इच्छा असेल की काहीतरी आपण हार्मोनियम शिकावं, मोकळा वेळ मिळत नसेल आणि आता जखमी झालेला आहे, इंजुरियस आहे, मोकळा वेळ आहे आणि त्या मोकळ्या वेळेचा उपयोग काय झाला? हार्मोनियम शिकण्यासाठी. आता बघा इथे आपण सिल्वर लायनिंग, एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग असं हे लॉंग आहे हे इडियम. इन शॉर्ट वी कॅन यूज सिल्वर लायनिंग. अशा प्रकारे सुद्धा वापरू शकतो. आणि बघा या वाक्याचा, या इडियमचा अर्थ एवढाच आहे की आपल्याला कटू अनुभवातून सुद्धा काही सुखावह अनुभव मिळतात. त्यातूनही, प्रतिकूल परिस्थितीतूनही काहीतरी चांगलं, आशेचं किरण दाखवणारं काहीतरी मिळत असतं. नेक्स्ट इडियम इज एव्हरी नाऊ अँड देन. इट मीन्स समटाईम्स ऑर ओकेजनली. म्हणजे एखादी गोष्ट सतत नियमितपणे न घडता केव्हा तरी घडणे. तर अशा वेळेला एव्हरी नाऊ अँड देन हे आपण इडियम वापरू शकतो. अँड एक्झाम्पल फॉर दॅट इज, एक्झाम्पल इज I enjoy a cup of coffee every now and then, but I usually prefer tea. मी अधूनमधून कॉफी घेत असते, परंतु नेहमी मला काय आवडतं? चहा आवडते. इन सच अ सिच्युएशन वी कॅन यूज द इडियम एव्हरी नाऊ अँड देन. अधूनमधून, नित्य नियमाने नाही, अधूनमधून. आता इथे काय सांगितलं की अधूनमधून मी कॉफी घेत असते, परंतु नेहमी मला काय आवडतं? तर चहा आवडते. नेक्स्ट वन इज My new car works fine, but it makes a strange clicking noise every now and then. माझी कार आहे ना खूप चांगलं काम करते, चांगली चालते, परंतु अधूनमधून ती एक प्रकारचा नॉईज करत असते. म्हणजे कायमचा नॉईज करते का? मग ती कार त्याने वापरलीच नसती. कार चांगली चालते, परंतु अधूनमधून काय होत आहे? ती थोडासा आवाज करते आहे. तर अधूनमधून, केव्हा तरी, केव्हा केव्हा, तर अशासाठी आपण एव्हरी नाऊ अँड देन हे इडियम वी कॅन यूज. नेक्स्ट वन इज इवन दो बोथ ऑफ माय पॅरेंट्स लीड्स बिझी लाईव्स दे स्टील टेक्स ईच अदर एव्हरी नाऊ अँड देन. जरी माझे पॅरेंट्स त्यांचं लाईफ किंवा काम खूप बिझी आहेत, ते कामामध्ये सतत त्यांच्या कार्यामध्ये, कामामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये बिझी असतील, तरी ते एकमेकांना मेसेज पाठवत असतात, टेक्स्ट मेसेज देत असतात. तो प्रिंट मीडिया असेल किंवा इतर मीडियामधून, तर एकमेकांच्या ते सानिध्यामध्ये अधूनमधून राहतात. सो दिस इज द सिच्युएशन, दीज आर द सिच्युएशन वे यू कॅन यूज दिस इडियम एव्हरी नाऊ अँड देन अँड मेक युअर सेंटेन्सेस ऑफ कम्युनिकेशन स्किल मोर इफेक्टिव्ह अँड ॲक्युरेट. So please like, share and comment my channel Vidya Crown, and please subscribe it by pressing bell icon. And thank you for watching my video and wish you all the best for your next journey.